काय रे मी टोपलीवाली वाटते का? अरे काय रे मी टोपलीवाली वाटते का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे कारण की आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी इश्यू चालला होता ज्यानेकरून आपले व्हिडिओज एडिट नाही होत होते. तर मित्रांनो, आज बनवले मी ब्लॉग. तर एंडपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. आणि आज आपल्याकडे आल्या 2 कामं. तर ते दोन्ही कामं आज आपल्याला करायचं आहे. आणि आता आपण करूया पहिले नाश्ता, मग पुढच्या कामासाठी आपण निघू. आणि हा बघा सकाळी सकाळी आलाय घरी. ह्याचं नाव आहे बाबू. हा बघा आता कसा रिएक्शन देईल बघा. आता याला टच केल्यावर हा असा रिएक्शन देत आहे. चला जाऊ द्या. आता आपण बसतोय नाश्ता करण्यासाठी. आणि आपला रोजचा नाश्ता हेच आहे मित्रांनो, कारण की दुसरा आपल्याला काही जमत नाही. तर मित्रांनो, माझा बघून हा पण बसलाय चहा पिण्यासाठी. बघा हा बाबू पण चहा पितोय. तर मित्रांनो, आता आलो आहे मार्केटला. इथं होतं आपलं पहिलं काम. तर ते पण आपलं झालं आहे पूर्ण मित्रांनो काम. आणि आता आजी टोपली कितीला आहे? काय रे मी टोपलीवाली वाटते का? अरे मित्रांनो, आजींचा होता भाजीचा धंदा. मी काही भाजी बघितलीच नाही. अशाच प्रकारे आता निघालो आहे आम्ही घरी. आणि आताच आम्ही पोचलो आहे घरी मित्रांनो. तर आता बसूया जेवण करण्यासाठी. नंतर मग दुसऱ्या कामासाठी आपण निघू. आणि तशाच प्रकारे मित्रांनो, जेवण वगैरे करून मी निघालो दुसऱ्या कामासाठी. आणि दुसरं काम काय होतं ते मी पुढे सांगतो मित्रांनो. दुसरं काम मित्रांनो, जी आपण ढोलकी दिली होती रिपेअर करायला, ती बनवून रेडी झाली आहे. तीच घेण्यासाठी आलो होतो. आणि या काकांना मित्रांनो आहे 60 वर्षांचा तजुर्बा. कशा पद्धतीने ते काम करत आहेत. तर आता निघालो ढोलकी घेऊन घरी. आणि आता घरी येऊन मित्रांनो पहिले चेक करून बघतोय मास्टरांनी ढोलकी कशी बनवून दिली. तर बघा तुम्ही पण. तर मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा मास्टरांनी ढोलकी कशी बनवले. आणि आता वेळ झाली होती मित्रांनो पाण्याची आणि घराच्या कामाची. तर आता मित्रांनो मी मारतोय झाडू. थोडेफार घराची साफसफाई करू आणि त्यानंतर मग जाऊ दुकानात. आणि आता घरातून आलो आहे मी दुकानात. आणि इथे आलं होतं आज सामान. आणि ते सामान सर्व सेट करावं लागेल. तर मी मित्रांनो सामान वगैरे सर्व सेट करतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी. तर आता जस्ट मित्रांनो मी आलोय घरी. आता फ्रेश वगैरे होऊन बसतो जेवण करण्यासाठी. आणि जेवण वगैरे करून मित्रांनो मी आलोय रूममध्ये, कारण की आता करावं लागेल व्लॉगला एंड. मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.